अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांची छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपल्याला पाहायचं आहे एक मांडी पारायण कसं करायचं आहे। अगदी करायला सोपं आहे, सहज तुम्ही करू शकाल असं हे पारायण आहे। आणि कुठलीही मोठी अडचण असू द्या तुमची किंवा कुठलंही मोठं संकट असू द्या ते लगेच त्याचा हे पारायणाचा अनुभव येतो की जो की मलाही आलेला आहे या पारायणाचा अनुभव। तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमच्या जीवनातले जे काही अडचण असतील त्या नक्कीच दूर करू शकता। कारण आपले महाराज असे आहेत की त्यांच्यापर्यंत कुठलीही आपण सेवा केली किंवा कुठलीही अशी प्रेमानं आतल्या अंतकरणाने ते हाक जरी दिली तर ती आपल्या महाराजांपर्यंत लगेच जाते। तर नियम अटी काय आहेत ते आपण जाणून घेऊया। तर सर्वात अगोदर तर पारायण केव्हापासून करायचं, तर पारायण तुम्ही कुठल्याही वारी करू शकतो, असं नाही की ह्या वारीपासून करायचं किंवा त्या वारीपासून करायचं। जे दिवशी तुमच्या मनात आलं की आपल्याला सेवा करायची आहे किंवा एखादं काही संकट आहे आणि त्याचं निवारणच होत नाही आहे तर तुम्ही लगेच संकल्प घ्यायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायचं। हे फक्त आपलं 3 दिवसीय पारायण आहे, एक मांडी पारायण म्हणतात त्याला। तर 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे आपल्याला। तर कुठल्याही वारी किंवा मित्रमंडळी ज्या दिवशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल हा तर त्या दिवसापासूनही सुरुवात केली तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी केली तरी चालेल। तर प्रत्येक वेळेस पारायण वगैरे असलं तर आपल्याला कसं ना मंदिरात वगैरे जायला लागतं, खडीसाखर नारळ वगैरे घेऊन किंवा स्वामींना किंवा दत्त महाराजांना त्यांना जाऊन सांगायला लागतं। तसं याचं काही नाही आहे, तुम्ही घरात बसूनही पारायण करू शकता, कुठेही जायची वगैरे गरज नाही आहे। पण एवढं मात्र आहे की आपल्या महाराजांचा फोटो लहान असू द्या मोठा असू द्या महाराजांचा फोटो मात्र पाहिजे आहे आपल्या घरामध्ये आपल्या। कारण आपण काय सेवा करतो कशी करतो हे आपल्या महाराजांना पण माहीत झालं पाहिजे, त्यांनी बघितली पाहिजे आपण सेवा केलेली। मला माहीत आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये स्वामींचं स्थान असणारच। तर जसं की माझ्याकडे पाहू शकता स्वामींचं हे आहे। तर हे पारायण कसं करायचं, तर तुम्ही ना 1 से 8 पारायण करतो, 21 पारायण करतो, 51 पारायण करतो किंवा 7 पारायण करतो। तर त्या पारायणामध्ये कसं आपण अडचण काही असेल तर आपण उठू शकतो, कोणाशी बोलू म्हणजे कोणी लहान मूल वगैरे आलं तर त्या बोलू शकतो। तर या पारायणामध्ये तसं काही करायचं नाही, एक मांडी पारायण म्हणतात ह्याला। तर आपल्याला ज्या दिवशी आपण पारायण करणार आहे ना कुठलाही वार निवडा तुम्ही, सोमवार गुरुवार मंगळवार जे तुम्हाला आवडेल त्या दिवशी तुम्हाला वाटते ना आज मला पारायण करायचं आहे। फक्त शुद्ध अंतकरणाने शुद्ध आपलं मन पाहिजे, बाकी काही नाही तुम्ही। आणि स्वामी महाराजांचा घरामध्ये फोटो मात्र पाहिजेच पाहिजे। आणि कुठलाही वार तुम्ही निवडा त्या वाराला काय करायचं आहे आपल्याला सकाळी उठायचं आहे, अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, सगळं तिथं करणारच आहात आणि स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। तर संकल्प घ्यायचा आणि ज्या दिवशी तुम्ही संकल्प घेणार आहात ना त्याच दिवशी ठरवायचं आहे तुम्ही की पारायण तुम्ही एक मांडी करणार आहात हे तर आहेच। तर त्या दिवशी तुम्ही असं संकल्प घेतानाच हे बोलायचं आहे महाराजांना की तुम्ही किती पारायण करणार, म्हणजे 3 दिवसात 3च पारायण करणार आहात की 3 दिवसामध्ये 2 2 2 असे 3 दिवसामध्ये 6 पारायण होतात, 6ही करू शकतात किंवा 3 दिवसामध्ये 3 3 3 असे 9ही पारायण तुम्ही 3 दिवसामध्ये करू शकतात। तरी ज्या दिवशी तुम्ही पारायणाला संकल्प घेणार आहेत ना त्या दिवशी हे आपल्या महाराजांना सांगायचं आहे की मी इतके पारायण करणार आहे। पारायण म्हणजे काय तर बघा, आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ना 1 ते 21 अध्याय आहेत। तर ते 1 ते 21 अध्याय हे आपल्याला वाचायचे आहेत। तर हे 1 ते 21 अध्याय वाचलं की एक पारायण होतं आपलं आणि ह्याचेच 1 ते 21 अध्याय वाचले तर 2 पारायण होतात, ह्याचेच 1 ते 21 अध्याय वाचले तर हे 3 पारायण होतात। तर हे ज्या दिवशी आपण संकल्प करणार आहे ना त्याच दिवशी ठरवायचं आहे। तर हे फक्त आपल्या 3 दिवसाचं अनुष्ठान आहे, आपलं एक मांडी पारायण म्हणतात त्याला। तर हे बार सांगत आहे मी, कारण नंतर नाही समजलं तर त्याचं कन्फ्युजन नको व्हायला। तर तुम्ही असे इरात 3ही पारायण करू शकता। तर 3 पारायण केले तर म्हणजे इरामध्ये 3 पारायण केले तर 3 दिवसामध्ये तुमचे 9 पारायण होतील किंवा इरात 2 पारायण करणार असाल तर 2 होतील। म्हणजे पहिल्या दिवशी संकल्प करायचा, म्हणजे तुम्ही 3 करणार आहात 4 करणार आहात हे करायचं आहे। संकल्प घेऊन झाल्याच्या नंतर मग आपल्याला सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण आपल्याला 11 माळी करायचं आहे। त्याचनंतर आपल्याला तारक मंत्रही 11 माळी करायचं आहे। आणि नंतर आपण म्हणल्याप्रमाणे एक मांडी पारायण आहे। तर आपल्याला जी म्हणजे जसं आपण जी आपल्याला पोज कम्फर्टेबल वाटते, म्हणजे जसं तुम्ही ज्या पद्धतीने बसताय तर आता सुरुवातीलाच आपल्याला सेवेला बसायच्या आधीच निश्चित करायचं आहे आपल्याला की आपल्याला नेमकं बसायचं कसं आहे। म्हणजे जसं बघा आता काय वेळेला म्हणजे बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तुम्हाला ज्या पोजमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्या पोजमध्ये बसायचं आहे आणि पारायणाला आपल्याला सुरुवात करायची।
जोपर्यंत पारायण होत नाही, म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचन करणं होत नाही, तोपर्यंत अजिबात आपल्याला म्हणजे पाय उचलायचे नाहीत किंवा असं उठायचं नाही. कोणी आलं तर त्याला अजिबात बोलायचं नाही. म्हणजे असं आपण बघा एरवी कसं ना हालडूल वगैरे करतो, हे पाय असा कर, हे पाय असा कर, किंवा हे पाय लांब म्हणजे मुंग्या वगैरे आल्या तर करतोच काही काही वेळेला. तर असं वाटतं मनामध्ये की आपली श्रद्धा तर खरी आहे ना, तर करतो. किंवा मूल वगैरे छोटं कोणी असेल तर कोणी अचानक आलं तर बोलतो, किंवा मध्येच एखादा अर्जंट फोन वगैरे आलेला असेल तरी पण आपण बोलतो. तर ह्या पारायणाला अजिबात तसं करायचं नाही आपल्याला. आपण जर या पोजमध्ये बसलो आहे तर आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचेपर्यंत आपल्याला असंच बसायचं आहे. कारण आपली इच्छा तशी आहे की म्हणजे आता जी आपण पूर्ण होत नाही त्यासाठी आपण पारायण करतोय म्हणल्यावरती आपल्याला तसं करायचं आहे. म्हणजे असं त्याच पोजमध्ये बसून आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचन करून घ्यायचे आहेत. तर 1 ते 21 अध्याय वाचन झाल्याच्यानंतर आपल्याला महाराजांची मस्त आरती करायची, जी तुम्हाला येत असेल ती आरती करायची आहे. आणि नंतर नैवेद्य दाखवायचं आहे. जे तुमच्या घरामध्ये डाळ भात वरण चपात जे असेल ते, असं नाही की किंवा नसलेच काही तर पंचामृत ठेवलं तरी दाखवलं तरी चालेल, किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, किंवा आपली जी नॉर्मल साखर असते आपण चहामध्ये घालतो ती साखर ठेवली तरी चालेल. फक्त श्रद्धा आणि भक्ती आणि स्वामीवरचा अटूट विश्वास हा मात्र आपल्याला अजिबात हे तुटू द्यायचा नाही. एकदम असा घट्ट विश्वास ठेवायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची. तुम्ही फक्त संकल्प करा, जे करायचं ते पूर्ण आपले महाराज करून घेतात. असं काही नाही, एकदा आपण संकल्प केला ना ती बरोबर महाराजांवरतीच आहे. आणि संकल्प करतानाच महाराजांना सांगायचं आहे की हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार पडून घ्यायचं आहे, पारायण महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्यायचं आहे, हे आपल्याला संकल्पामध्ये सांगायचं आहे. जी काही आपली इच्छा आहे तेही सांगायची आहे. तर हे झालं पारायणाच्या बाबतीत नैवेद्य वगैरे. आणि हे फक्त 3 दिवस करायचं आहे आपल्याला. आणि मात्र मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशीच ठरवा की तुम्ही रोज 1 करणार आहात का रोज 2 करणार आहात. 2 जर ठरवलं तुम्ही तर तुम्हाला रोज 2 म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचले की 1 झालं, आणि 1 ते 21 अध्याय वाचलं 2 झाले. असे ते पहिल्या दिवशीच मात्र ठरवा. का वारंवार बार बार सांगत आहे मी, कारण नंतर गोंधळ नको व्हायला तुमचा, त्यामुळे सांगत आहे. तर याच्या नियम अटी काय आहेत तर आता बघा, म्हणजे विंटाळ सुतक काय जर आलं तुम्हाला, जर सुतक जर पडलं तुम्हाला तर ते सुतक वगैरे काय आपल्याला ते सांगून येत नाही आहे. तर ते जर पडलं सुतक वगैरे काय पडलं तर तुम्हाला ते आहे ना नव्यानं सुरुवात करायची. सुतकाचा काळ कसा ना असा म्हणजे खूप दिवस असतात, त्या 10-15 दिवस लागतात त्याला. तर त्यामध्ये काय जर पडलं आपल्याला कदाचित सुतक तर ते आपल्याला नंतर करून घ्यायचं, म्हणजे नव्यानं सुरुवात करायची नंतर, आणि नंतर मग परत करायचं, ते नव्यानं करायचं. आणि असं नाराज निराश व्हायचं नाही की का स्वामी असं, कारण असं हे समजायचं की स्वामींची इच्छा आहे की स्वामी तुमच्याकडून आणखीन सेवा करून घेत आहेत, आणखीन सेवा करून, म्हणजे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही त्यांची वारंवार सेवा करावी. तर असं नाराज अजिबात व्हायचं नाही आहे. तर ते म्हणजे नव्यानं सुरुवात करायची असं. आणि जर तुम्हाला अडीअडचण म्हणजे मासिक पाळी वगैरे आली तर त्याचं काय नाही, त्याचं काय 4-5 दिवस असतात. तर त्याचे ते 4-5 दिवस होऊन गेले की नंतर 5व्या दिवसापासून तुमची सेवा तुम्ही चालू करू शकता. म्हणजे जितके झाले होते, पहिले 2 झाले असतील तर पुन्हा मग 1 राहिला असेल तर तुम्ही ते नंतरही कंटिन्यू करू शकता, किंवा तो झालं तुम्हाला शक्य तर ज्या दिवशी म्हणजे तुमची मासिक पाळी वगैरे होऊन गेल्याच्या नंतरच करा, कारण नको अडथळामध्ये त्यामुळं म्हणत आहे मी. किंवा आलाच काय असा प्रॉब्लेम तर तुम्ही तसं करू शकता, किंवा 3 दिवसाचं अनुष्ठान नव्याने केलं तरी चालेल. म्हणजे जशी तुमची इच्छा असेल तसं मासिक धर्मामध्ये तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. पण सुतक जर पडलेला आहे तर तुम्हाला ते नव्यानं सुरुवात करायला लागेल, कारण आपल्या घरात विंठाळ पडलेला असतो. मग आपण सगळं घर वगैरे साफसफाई करतो, कपडे वगैरे धुतो, तर मग पारायण हे आपण नव्यानंच करायला पाहिजे. तर हे झाले आपले नेम. आणि दुसरा नेम म्हणजे आपल्या कडकडीत जर मांसाहार असं करत असाल तर अजिबात मांसाहार करायचा नाही आहे. घरात कोणी आणत असेल जर ऐकतच नसेल, 3च दिवसाचं आहे, ते काही जास्त नाही आहे. आणि जर कोणी करत असेल दुसरं तर त्यालाही सांगायचं की बाबा माझं 3 दिवसाचं पारायण आहे, घरामध्ये आण नको, तू बाहेर खाल्लंस तरी चालेल. पण जर नसलंच ऐकत तर मग त्याची इच्छा आणि तो, पण आपण मात्र कडकडीत 3 दिवस पाळायचं, म्हणजे खायचं अजिबात नाही आहे, म्हणजे काय नाही. आणि पर आणणे पण घ्यायचं नाही. पर आणणे म्हणजे कसं शेजाऱ्या पाजाऱ्याचं जे बाहेरचं असतं ना ते खायचं नाही आहे 3 दिवस. आणि जी काही तुमची इच्छा असतील ती स्वामी महाराज आपली नक्कीच पूर्ण करतात. ह्याचा खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. कारण मी जे सेवा करते, ज्या सेवेमधून मला अनुभव आलेला आहे तेच सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. कारण बरेच जण असं म्हणतात की आम्ही खूप दिवस झालं स्वामी सेवेमध्ये आहेत पण आम्हाला अजूनही कुठलाच अनुभव आलेला नाही.
तर तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा. तुमचंही कुठलंही मोठं अडचणीचं काम अडलेलं असू द्या, पण सेवा मात्र एकदम प्रामाणिक करायची आहे. म्हणजे मांडी जर घातली, स्वामी महाराज पण म्हणले पाहिजेत खरंच माझी सेवा हे करते, आणि स्वामी स्वतःहून तुमचं जे काही संकट असेल किंवा कुठलं अडकलेलं काम असेल ते स्वामी महाराज स्वतः म्हणले पाहिजेत. खूप श्रद्धाने आणि भक्तीने सेवा केलेली आहे याची. मला ह्याचं हे अडचण काय आहे ती दूर करावीच लागणार आहे ते यामुळं. आणि हे पारायण मीही केलेलं आहे, वारंवार सांगत आहे, मी केलेलं आहे हे पारायण, आणि ह्याचा मला खूप छान अनुभव आलेला आहे. आत्ता तुम्हाला अनुभव सांगितला असता पण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल, तर त्यामुळे मी कधी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या तुम्हाला या पारायणाचा मी नक्कीच अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशी छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्यांना खरंच कोणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.